थांब सखू. सखू थांब. अशा परिस्थितीत तुला एकटीला नाही पाठवू शकत मी सोबत येतो. हो सखू, अप्पांना येऊ देत तुझ्या बरोबर. अहो जाच तुम्ही. ती माणसं कशी वागतील काय भरोसा. सखूच्या सासूची मला भीतीच वाटायला लागली आता. अगं पण उमाई, माझी सासरची माणसं इतकी पण वाईट नाही आहेत ग. आणि सासूबाई पण तशा खूप चांगल्या आहेत. मी चुकले की तूही मला मारायचीस, ओरडायचीस, हो की नाही? तसंच तिकडेही जर मी चुकले तर सासूबाई मला ओरडतात. त्यात त्यांचं काय चुकलं? अगं तुझा त्रास तू सहन करशील ग, पण आम्हाला नाही सहन होणार ग तो. उमा बरोबर बोलते. एकटी कशी धाडणार ग तुला? अगं तुझे सासूबाई काय म्हणते? कशाही असू देत. अगं पण आजी, माझ्या सासूबाई कशाही असल्या तरी मला सासरे जायचंय ना ग. पप्पा मला एक दिवस सोडायला येते, पण मला माझं अख्खं आयुष्य सासरेच राहायचंय. उमाई, शिवाय माझ्या प्रत्येक पावलाला माझा विठुरा आहेच ना माझ्या पाठीशी. लेकराचं दुःख जसं आई बापाला सहन होत नाही ना, तसंच आई बापाचं आपण लेकराला तरी कसं सहन होईल? पप्पा जर तिकडे आले तर त्यांचा अपमान होईल. मला होऊ देत त्रास, पण तिकडे अप्पांचा अपमान होईल तो मला अजिबात सहन होणार नाही. अप्पा तुम्ही नका येऊ. माझी काळजी पण नका करू. तुमची सखू एक दिवस सगळ्यावर मात करून सासरी आनंदाने राहील याची खात्री बाळगा. येते मी.